तर जय महाराष्ट्र भावांनो, सर्वांना नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, बघा आपल्या MSFच्या भरती अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भरती अपडेट तुम्हाला आपली संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती मिळून जाईल मित्रांनो. मित्रांनो, बघा या ठिकाणी RT लिस्ट डिस्ट्रिक्ट जालना SJ आणि DT 25 तारखेला लागलेली आहे मित्रांनो. बदली संदर्भात ही लिस्ट लागलेली आहे मित्रांनो. 278 जणांची यादी या ठिकाणी लागलेली आहे आणि जालन्याची लिस्ट आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी लिस्टमध्ये सर्वांचे नाव असेल किंवा तुम्हाला PDF सुद्धा आलेले असेल मित्रांनो. ज्या मुलांचं कोणाचं नाव असेल नाही बदली संदर्भात तर तुम्ही आपला व्हिडिओ बघू शकता आणि लाईक आणि शेअर करून टाका मित्रांनो. ठीक आहे, तर आपण जाऊया समोर. या ठिकाणी बघा या ठिकाणी संतोष विठो या ठिकाणी पहिले जे नाव आहे बघू शकता तुम्ही. दादर पोलीस स्टेशनला होता, कमिशनर ऑफ पोलीस, त्यांची बदली झाली मित्रांची. आता त्यांची जालन्याला बदली झाली मित्रांनो. ही सगळं जालन्याची लिस्ट आहे. जालन्याची RT लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. ज्या कुणाचं नाव या ठिकाणी असेल तर तात्काळमध्ये त्यांनी सगळी प्रोसेस करायची. बघा या ठिकाणी RT लिस्ट. आणि मित्रांनो, बदली संदर्भात आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया की बदली कशा प्रकारे होती महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये आणि कशी करावी लागते, आपण याची पण माहिती जाणून घेऊ मित्रांनो. तर बघा या ठिकाणी 278 जण या ठिकाणी झालेले आहे मित्रांनो. तर बघा बदली संदर्भात आपण माहिती घेऊया की मित्रांनो बदली कशी होते. तर बघा या ठिकाणी बदली कशी होते मित्रांनो, जेव्हा तुम्ही नवीन जेव्हा नवीन भरती होते, म्हणजे नवीन रिक्रूट MSFमध्ये भरती होते आणि ते आपली ड्युटीवरती येते मित्रांनो. ड्युटीला ते जॉईन झाल्यानंतर त्यांची जी HRM-IT ओपन करावी लागते मित्रांनो. बघा बँक अकाउंट HRM-IT ती ओपन झाली, त्या ठिकाणी आपण बदली संदर्भात आपली तारीख टाकतो मित्रांनो. त्या संदर्भातून जी तारीख आपण त्या ठिकाणी टाकतो किंवा आपण जे जिल्हे निवडतो बदली संदर्भात, ते बदली एकच ऑप्शन राहतं मित्रांनो. नंतर तुम्हाला एडिट करता येत नाही. एकदा तुम्ही जे जिल्हे निवडलेले आहे आणि त्या तारखेला तुम्ही बदली संदर्भात आपले जिल्हे निवडून टाकली, HRM-IT ओपन भरली, तेव्हापासून तुम्हाला ही आतापर्यंत जेव्हापर्यंत तुमची बदली होत नाही तेव्हापर्यंत ते डिलीट करायचं नाही. म्हणजे तुम्ही डिलीट केल्यानंतर तुमचा जो नंबर असतो तो सगळ्यात खाली येऊन जातो. आता बदली संदर्भात म्हणजे ह्या मुलांनी बघा 2020मध्ये टाकलेली होती. 1 नंबरचा जो मुलगा आहे 5/9/2020 मध्ये यांनी डेट सबमिशन या ठिकाणी HRM-IT ओपन करून HRM-IT बदली संदर्भात माहिती टाकली होती. त्यांचा आता नंबर लागला आहे. म्हणजे भरपूर मुलं आहे त्यांनी बदली संदर्भात डेट टाकलेली आहे. त्या मुलांचे म्हणजे सिक्वेन्सनुसार वरती येत राहतं मित्रांनो. समजलं. म्हणजे जे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आहे, न्यू रिक्रूट आहे, त्यांनी HRM-IT भरलेली असेल. HRM-IT भरताना काही जिल्हे निवडलेले असेल, त्या तारखेपासून तर बदली होईपर्यंत आपले जिल्हे तेच ठेवायचे. कारण एकदा पुन्हा बदलल्यानंतर तुमची तारीख एक तर डेट वापस येते आणि तुम्ही सगळ्यात खाली येऊन जातात. परत तुम्हाला वर यायला खूप वेळ लागतो. म्हणजे त्याची बदली लेट होऊ शकते. 4-5 वर्षानंतर तुमची बदली होऊ शकते. जर तुम्ही आता नवीन टाकलं असेल तर 2-3 वर्षांमध्ये तुमची बदली होऊ शकते, अशी तुम्हाला माहिती आपल्या वेळेमध्ये सांगितलेली आहे. तर बघा या ठिकाणी जे मुलं होते त्यांची या ठिकाणी आज लिस्ट लागली होती आणि जालन्याचे सगळे मुलं आहे, म्हणजे जालन्याला सगळ्यांची बदली झालेली आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी 129 नंबरला हे बघा या ठिकाणी जो सोबत होता माझ्या उदय दादाराव सांगळे सर, यांचीसुद्धा बदली झालेली आहे. केम हॉस्पिटलला होता परेलला, यांचीसुद्धा बदली झालेली आहे मित्रांनो. तरी सर्वांची जी बदली झालेली आहे मित्रांनो, मुंबईमध्ये त्यांनी भरपूर दिवस आपली ड्युटी केली. ते सर्वांचं मी कॉंग्रॅच्युलेशन करतो आणि हे आता जाणार आहे जालन्याला. तर मित्रांनो, या सर्वांचं कोणाचं नाव असेल तर नक्की या ठिकाणी तुम्ही सगळेजण हॅप्पी झालेले असेल मित्रांनो. तर आपला जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहील मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.